राणीपूर आश्रमशाळेतील हलगर्जीपणा उघड, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ, राणीपूर आश्रमशाळेचा भोंगळ कारभार, निवासी आश्रमशाळेत निष्काळजीपणा, प्रशासन झोपेत, राणीपूर आश्रमशाळेचा कारभार राम भरोसे, जबाबदार कोण? आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उभारलेली राणीपूर येथील शासकीय निवासी आश्रमशाळा सध्या गंभीर निष्काळजीपणामुळे चर्चेत आली आहे. अस्वच्छ पाणी, तुटके संडास बाथरूम, अधिकारी गैरहजर असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राणीपूर आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना दुर्गंधीयुक्त पाणी दिले जात असल्याचा आरोप आहे. संडास आणि बाथरूमची दयनीय अवस्था असून परिसरात अस्वच्छता पसरलेली आहे. जेवणाच्या वेळी अधीक्षक व जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचे आढळले. काही शिक्षक आणि कर्मचारी निवासी शाळेत राहत नसल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची दखल घेत चंद्रकांत पवार नंदुरबार आदिवासी प्रकल्प अधिकारी यांनी 3 सदस्यीय समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे. आता या चौकशीतून नेमके काय निष्पन्न होते आणि जबाबदारांवर कारवाई कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. झुंजार क्रांती न्यूजसाठी कृष्णा कोळी, राणीपूर. स्वीकारार्ह नाहीये. या बाबीची पूर्णपणे चौकशी केली जाईल. आश्रमशाळा संकुलचे प्रमुख म्हणून संबंधित मुख्याध्यापक, अधीक्षक, अधीक्षिका यांनी निवासी राहणं आणि विद्यार्थ्यांना पुरेशा सोयी उपलब्ध करून देणं आवश्यक असतं. एक तात्कालिक त्रिसदस्यीय समिती स्थापन करून याची चौकशी केली जाईल आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना ज्या सुविधा मिळाल्या पाहिजेत त्या तात्काळ कशा मिळतील याच्यासाठी संबंधितांना निर्देश देण्यात येतील. तर आपले जे तपासणी अधिकारी त्यांनी काय तपासणी केली असा एक प्रश्न उपस्थित वेळोवेळी त्यांना तपासणीसाठी ते जातात. निश्चितच जे आमचे शिक्षण विस्तार अधिकारी आहेत त्यांना क्लस्टरवाईज आपण शाळा नेमून दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या शाळेच्या शाळा भेट रजिस्टरमध्ये काय नोंदी केलेल्या आहेत याची देखील आम्ही तपासणी